नमस्कार. डब्ल्यू क्लिनिक्स मध्ये मी डॉक्टर राजेंद्र माने तुमचं स्वागत करतो. WWC हेल्थ मॅप काय आहे? आज आपण याच्याबद्दल थोडंसं जानकारी घेऊ, माहिती घेऊ. जीवनशैलींचे जे आजार आहेत, हे जीवनशैलीचे आजार जसं वाढलेलं वजन, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, ब्लड प्रेशर, थायरॉइडचे विकार, PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, डिसलिपिडिमियामध्ये रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं, फॅटी लिव्हर आणि अल्झायमर्स डिसीज, अशा प्रकारचे हे जे जीवनशैलीचे आजार आहेत, हे जीवनशैली आजार होण्यापाठीमागचं कारण इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. म्हणजे इन्सुलिन काम नीट करत नाही, त्याला अवरोध तयार होतं आणि म्हणून रक्तामध्ये याचं प्रमाण वाढलेलं असतं, पण इन्सुलिनचं काम कमी झालेलं असतं. आणि हे जीवनशैलींचे आजार हे काही एका दिवसात होत नाही. हे सावकाश कळत न कळत तुमच्या हे वाढत जातात आणि मग त्याचं रूपांतर कुठल्या ना कुठल्या तरी आजारामध्ये किंवा मधुमेहामध्ये होतं. क्लिनिक्सने त्याचे 4 लोकेशन म्हणजे स्टेशन्स आपण शोधून काढलेले आहेत आणि ते आहेत ABCD. मग हे तुमच्यासाठी कसे उपयुक्त होऊ शकतात हे आपण बघणार आहोत. आपण सुरुवात डी पासून करूया. डी लोकेशन म्हणजे डायबिटीस, की ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे किंवा कुठली तरी कॉम्प्लिकेशन आहे. सध्या भारतामध्ये 10% हे रुग्ण आहेत. त्याच्या आधी सी लोकेशन्स, ज्यांना मधुमेह नाही परंतु वजन खूप वाढलेलं आहे, रक्तदाब आहे, हृदयरोग आहे, थायरॉइडचा आजार आहे, PCOD आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, हे ते रुग्ण साधारण 20% हे भारतामध्ये सध्या आहे. त्याच्या आधी बी लोकेशन, ज्याच्यामध्ये ओव्हरवेट म्हणजे ज्यांचं वजन 5-10 ते 15% वाढलेलं आहे, परंतु त्यांना कुठलाच त्रास नाही आणि यांचे रिपोर्ट सुद्धा नॉर्मल येतात, हे साधारणतः 30% आहे. आणि त्याच्या आधी पूर्णपणे नॉर्मल असलेले 40% लोक आहेत. तर हा ए मधनं बी मध्ये, बी मधनं सी मध्ये आणि सी मधनं डी मध्येचा जो प्रवास आहे, हा खूप दिवसाचा असतो. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष सुद्धा असू शकतो. आणि हा प्रवास का महत्वाचा आहे? कारण तुम्ही आता कुठल्या लोकेशनवर आहे याच्यावरती तुम्हाला कुठे आपण थांबू शकतो आणि पुन्हा परत नॉर्मलच्या दिशेने फिरवू शकतो, किती वेळेमध्ये, हे आपल्याला काढता येतं. आणि म्हणून हा हेल्थ मॅप फार महत्वाचा आहे. आता या हेल्थ मॅप मध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की तुमचं ए मधनं बी, बी मधनं सी आणि सी मधनं डी लोकेशन बदलतं. त्याचं महत्वाचं कारण इन्सुलिनचा अवरोध किंवा इन्सुलिनचा रेजिस्टन्स आहे. आणि इन्सुलिन वाढत चालल्यामुळं हे लोकेशन बदलत जातं आणि इतर बाकीच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला सापडू शकतात. आणि म्हणून जर तुम्हाला तुमचं लोकेशन माहिती आहे तर तुम्हाला इतर कॉम्प्लिकेशन्स कधी होऊ शकतात हे आपण आत्ताच ठरवू शकतो. आणि वेळीच याची माहिती घेऊन, खबरदारी घेऊन आपण यांना प्रिव्हेंट करू शकतो, रोखू शकतो. आणि जर तुम्ही सी आणि डी लोकेशनवर असाल तर डब्ल्यू क्लिनिक्सनी जो आपला हेल्थ एज्युकेशन प्रोग्राम घेतलेला आहे, स्कॅनिंग, ट्रीटमेंट, एक्सरसाइज, डाएट, माइंडसेट, याचा वापर करून सी आणि डी वाले लोक जे असतील त्यांना पुन्हा एकदा आपण नॉर्मलच्या दिशेने आणू शकतो. तर हे लोकेशन तुम्ही आजच जाणून घ्या आणि याबरोबर तुम्ही ह्या आजाराला रोखू पण शकता किंवा यातनं बाहेर पण पडू